तर तिकडे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी काल मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे। हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून शिंदेंसमोर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। दरम्यान जसा मला श्रीकांत तसाच हेमंत बैठकीमध्ये शिंदे यांनी कार्यकर्त्यांना हे आश्वासन दिल्याची माहिती आहे। हेमंत पाटील यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही असं देखील शिंदे यांनी म्हटलंय। आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचं हेमंत पाटील यांनी सांगितलंय। दरम्यान काल कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं, मात्र शिंदे यांच्या आश्वासनानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं। आमच्या भावना मांडण्यासाठी सगळेजण कार्यकर्ते आलेले आहेत, आम्ही आलेलो आहोत आणि त्यांनी शब्द दिला की उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही निश्चित याच्यामध्ये काही भूमिका घेऊ। परवा उमेदवारी अर्ज भरायचा दिवस आहे, उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला वाटतं सकारात्मक निर्णय येऊ शकतो? निश्चित सकारात्मक निर्णय येईल याची मला आशा आहे। आणि जर सकारात्मक निर्णय आला नाही तर आपली काय भूमिका असेल? नाही, निश्चित मी एक पक्षाचा कार्यकर्ता आहे, शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे आणि एकनाथ शिंदे साहेब कार्यकर्त्यांची जाणीव ठेवणारे नेते आहेत, तेव्हा मला विश्वास आहे त्यांच्यावरती की ते काही ना काही चांगलं निश्चितच भूमिका घेतील। मुख्यमंत्री साहेबांना एकच आम्हाला आश्वासन दिलं आहे, जसा माझा श्रीकांत आहे तसे आमचे हेमंत भाऊ आहेत, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही निश्चिंत राहा आणि हेमंत भाऊ यांचं तिकीट कोण्याही प्रकारे कापल्या जाणार नाही। आम्ही आलोत, आम्ही तुमचे कुटुंब प्रमुख आहात, त्यांचं आम्हाला दर्शन झालं, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की हेमंत भाऊवर कुठलाही अन्याय होणार नाही, झाला तरी ते माझा श्रीकांत आहे तसा माझा हेमंत भाऊ आहे। त्यामुळे आम्हाला मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास आहे की हेमंत भाऊचा कुठल्याही प्रकारे तिकीट कापल्या जाणार नाही।